नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलच्या वतीनं मी आपलं सहर्ष स्वागत करतो. खरं पाहायला गेलं तर कोरोनाच्या महामारीनं साऱ्या जनतेला पेटून सोडले आणि ही जनता अगदी भयभीत झालेली आहे. आणि या भयभीत जनतेमध्ये अनेक सामाजिक संघटना, सामाजिक संस्था, सामाजिक उपक्रम राबवताना किंवा सामाजिक काम करताना दिसते. पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपण महिलांची एक संघटना बघायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं महिलांची संघटना की जी रुग्णांना आधार देते, जी रुग्ण बरा करते आणि त्यातूनच त्यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती अगदी जगभर पसरते आहे. कारण जीव मुठीत धरून आपलं काम करणाऱ्या या खऱ्या अर्थानं रणरागिणी आहेत असं मी म्हणेन. यामध्ये ॲक्रिडिटेटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिटी म्हणजे शासनमान्य आरोग्य सामाजिक कार्यकर्ते म्हणून या संघटनेच्या नावाखाली इथल्या कोरोना काळात असणारं आपलं कार्य अगदी जोमानं नेटानं करण्याचं काम ही संघटना करते आहे. या संघटनेच्या माध्यमातूनच अनेक रुग्ण बरे करण्यात आणि अनेक सामाजिक संदेश देण्यात, आरोग्याचे सामाजिक संदेश देण्यात यांचं योगदान मोठं आहे. आणि म्हणूनच या संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील तसेच संघटनेच्या खजिनदार संगीता पाटील या ठिकाणी आपल्या बरोबर संवाद साधणार आहेत. या संघटनेच्या या जिल्हाध्यक्ष आणि खजिनदार यांचं मी स्पीड न्यूज लाईव्ह चॅनलच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. मी पहिला प्रश्न असा तुम्हाला विचारून सुरुवातच करूया. आशा व्हायचं तुम्हाला ध्येय होतं की हा चुकून झालेला प्रवास आहे? खरं तर लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे थोडासा कल त्या बाजूने होताच. त्यातूनच जेव्हा कळालं की असे कोणती तरी पदं सरकारकडून भरली जात आहेत तर तेव्हा लगेच त्याच्यामध्ये आम्ही आमचा अर्ज केला. कारण सामाजिक कार्याची आवड असणारे असं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं होतं की त्या गावची प्रॉपर रहिवासी असली पाहिजे, त्या कार्यक्षेत्रातली आणि सामाजिक कार्याची आवड असणारी आणि संवाद कौशल्य असणारी व्यक्ती त्याच्यामध्ये अर्ज करू शकते असं नमूद केलेलं होतं. आणि काहीतरी आपल्याला करायचं आहे, या समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं आणि त्यातूनच जर आरोग्यासारखं क्षेत्र आपल्याला मिळत असेल सेवेसाठी तर यापेक्षा आपण आणखीन कोणतं योगदान आपल्यासाठी महत्वपूर्ण असू शकतं. त्यामुळे ही संधी जी मिळाली ती आम्ही स्वीकारली. तुम्हाला काय वाटतं? लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती. त्यातूनच आधी निरंतर शिक्षण म्हणून मी समाजकार्य करत होते. त्याच वेळेला अगोदर निरंतर शिक्षण मध्ये काम करत होतो, लहान मुलांना शिकवायचं वगैरे. त्याच वेळेला ही पोस्ट निघाली. पोस्ट निघाल्यानंतर असं वाटलं की ह्याच्यात पण काहीतरी जर समाजकार्य करण्यासारखं असेल तर समाजकार्य करावं. जी संधी आली ती सोडायची नाही. त्याच्यातूनच मी आशा हे पद मला मिळालं. चांगले क्वालिफिकेशन किंवा वक्तृत्वामुळं आशा हे पद मिळालं. त्याच्यातूनच 2015ला आशातून गटप्रवर्तक ही पोस्ट मिळाली. जे आशाचं जे काम चांगलं होतं त्याच्यातूनच गटप्रवर्तक हा आशांच्या वरचं सुपरवायझर केडरसाठी निवड झाली. ती 2015 पासून त्या कामात सुद्धा मला आवड निर्माण झाली. आशा आणि गटप्रवर्तक हे दोन फरक मॅडम कशा पद्धतीने आहे? म्हणजे आशा नेमकं काय आणि गटप्रवर्तक नेमकं काय? आशा ही ग्रॉस रूटला 1000 लोकसंख्येपाठीमध्ये एक म्हणजे 200 कुटुंबांचा त्या सर्व लोकांच्या पर्यंत आरोग्याच्या सेवा देणं, त्यांच्यामध्ये काउन्सिलिंग करणं, रूढी प्रथा परंपरा या ज्या काही चुकीच्या आहेत त्या त्यांच्यामध्ये ते बदलण्यासाठी, परिवर्तन घडवण्यासाठी मदत करणं आणि भागातील जे काही सरकारकडून येणाऱ्या ज्या काही आरोग्याच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. मेनली माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं. हे जागतिक संघटनेनं जेव्हा भारताला सांगितलं की तुमच्या भारताचा हा क्रमांक खूप लो लेवलला होता, खूप नवजात मृत्यू, बालक आणि माता मृत्यूची संख्या खूप जास्त असल्यामुळे अशी एखादी योजना तयार करण्यासंबंधी जेव्हा आपल्याला शासनाला कळवतं तेव्हा त्यांनी प्रायोगिक तत्वावरती 2006 साली राजस्थान आणि आणखीन एका राज्यामध्ये काही ठिकाणी या आशांची नेमणूक केली. त्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं जेव्हा समोर दिसून आले तेव्हा 2009 साली सार्वत्रिकरित्या म्हणजे संपूर्ण भारतामध्ये 9 लाख आशा वर्कर्सची पदं भरण्यात आली
आणि सरकारच्या शासनाच्या हे लक्षात आलं की जर तो क्रायटेरिया ठरवला 200 कुटुंब पाठीमागे, म्हणजे त्या सर्व कुटुंबाचं जे काही सेवा देण्याचं काम हे आशा वर्करला सोपवण्यात आलं. आणि गटप्रवृत्त्या एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 51 आशा कार्यरत असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र हे 40 ते 50,000 लोकसंख्येच्या क्रायटेरियावरती एक प्राथमिक आरोग्य केंद्र ठरतं. आणि त्या जो काही आता आशांचा जो गट आहे त्यांना काउन्सिलिंग करणं, त्यांच्याकडून रिपोर्ट्स घेणं, त्यांना शासनाकडून येणारे वारंवार ज्या सूचना आहेत त्या काम करून घेणं, अशा विविध प्रकारची जी कामं हे करावं लागतात त्यांच्याकडून, त्याच्यासाठी म्हणून हा सुपरवायझर म्हणजे आशा गट प्रवर्तक अशी पोस्ट निर्माण करण्यात आली. म्हणजे काउन्सिलिंग सुद्धा तुम्ही करता. हो. आता ह्या गटप्रवर्तक किंवा आशा म्हणून तुम्ही काम करत असताना तर ह्या संघटनेची गरज नेमकी का भासू लागली, की संघटना व्हायला पाहिजे ही नेमकी गरज का भासू लागली? ज्या आशा याच्यामध्ये भरल्या गेल्या, ज्यांची नेमणूक झाली, सुरुवातीच्या काळामध्ये त्या अगदी 5वी, 6वी, 7वी, 8वी अशा शैक्षणिक दर्जा असलेल्या आशा आपण त्याच्यामध्ये घेतल्या गेल्या. त्यामुळे शैक्षणिक पात्रता कमी आणि मग आपले प्रश्न हे जे काय आहे ते सुटत नाहीये किंवा जो त्रास होतोय तो आता कोणाला सांगणार. अधिकाऱ्यांना फक्त रिपोर्टिंग आणि कामाशी हे असतं. ते फारसे प्रश्न तिकडे त्यांच्याकडे गेल्यानंतर सुटत नाहीत हे लक्षात आल्यानंतर संघटना जर केली तर संघटनेमुळे आपण आपले प्रश्न एकत्रित्या करून ते शासनापर्यंत आपण पोहोचवू शकतो आणि ते सोडवू शकतो हे आमच्या लक्षात आलं. आणि मग त्यानंतर आम्ही संघटना करण्यासाठी आम्ही विचार केला की आपण आता संघटनेत युनिटी असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही हे आमच्या लक्षात आलं. म्हणून आम्ही संघटनेचे एकत्रित सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देणं, संघटनेची गरज का आहे, आपण त्यातून काय काय फायदे मिळवू शकतो. एकटी व्यक्ती जर मला हे कळालं की आता हे चुकीचं आहे, मी एकटी बोलले तर मी टार्गेट होऊ शकते, परंतु संघटना समूह म्हणून आपण जर बोललो तर तिथं आपण टार्गेट होऊ शकत नाही हे आम्ही सर्वांना समजावून सांगत गेलो. आणि आम्ही संघटना उभी करण्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही फिरलो. संगीता पाटील मॅडम, संघटना किती वर्ष झालं चालू आहे आणि या संघटनेने नेमकं तुमच्या संघटनेत असणाऱ्या कार्यकर्तीला काय दिलं? 2009 साली आशाची नियुक्ती झाली. 2009 ते 14 पर्यंत आशा काम करत होती. पण कुठंतरी फक्त काम लावलं जात होतं. एक ठराविक असं तिला मानधन दिलं जात होतं, ठराविक इंडिकेटरचं मानधन दिलं जात होतं. मग आमचे अध्यक्ष मॅडम असू दे, अजून आमचे संस्थापक म्हणजे ही आमची जी संघटना आहे ती CI2 संलग्न मुंबईचे संलग्न आहे. तिथून सगळीकडे आवाज उठवला गेला की कुठेतरी एकत्रित व्हायला पाहिजे. त्यातून 2014 साली संघटना निर्माण झाली. प्रत्येक आशेच्या मनात संघटनेच्या विषयी जागरूकता निर्माण झाली. अजून 7 वर्षामध्ये बराच असा आशांच्या संघटनेच्या माध्यमातून आशांच्या मध्ये विकास झालेला आहे. गेल्या वर्षीच उदाहरण 2019 साली आम्ही 16 दिवसाचा संप आणि मोठासा मोर्चा केला. स्वतः मुख्यमंत्री साहेब कोल्हापूरमध्ये आम्हाला भेटायला आले म्हणजे त्यांचा संपर्क दौरा होता. तो दौरा मी अडवणार असं म्हटल्यानंतर चंद्रकांत पाटील असते किंवा मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला व्हिजिट घ्यायला बोलवली. त्यांनी मुंबईतून इथे येईपर्यंत काही निर्णय दिला नाही. आमची मागणी मुख्य होती की इतर राज्याप्रमाणेच आम्हाला सुद्धा राज्य लेवलला काहीतरी मानधन जे काही केंद्राचं आहे त्यात तेवढ्याच मर्यादेत राज्यानं सुद्धा त्याला मदत करावी. आणि ती मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस फक्त कागदपत्री मान्य केली. त्याची काय लेखी आदेश वगैरे काढले नाही. पण परत आम्हाला 1 वर्षानंतर गेल्या जुलैला आम्ही अशीच वाचा फोडली की आम्ही संप करणार आहे. नवीन उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आल्यानंतर संप करणार आहे. 22 जुलैला संप करणार होतो आम्ही. तोपर्यंत 14 जुलैला ठाकरे सरकारच्या मी घोषणा केली की 2000 जी मानधनवाढ आहे ती आम्ही त्वरित लागू करतोय आणि ती आम्हाला गेल्या नोव्हेंबर पासून त्यांनी वाढ लागू केलेली आहे. असं हे संघटनेच्या स्वरूपात आता आशा पहिला 1500 मध्ये काम करत होती तर ती जवळजवळ मिनिमम 4000 तरी सहज काढू शकते. गट प्रवर्तकांचा जर विषय घ्यायचा झाला, ज्यावेळेला गटप्रवर्तक नव्हते
बाकीचे होते त्यावेळेला 3,400 रुपये त्यांनी इतकं त्यांना मानलं होतं. असं संघटित होत गेलो आम्ही. संघटनेच्या स्वरूपातून आज आम्हाला 12,000 रुपये मानले मिळतात. हे संघटनेचं श्रेय, मोठं असं श्रेय आहे. 11 वर्षामध्ये बराच मोठा प्रोग्रेस संघटनेने केलेला आहे. कार्यकर्तीला अजून काय मिळू शकतं भविष्यात? कार्यकर्तीला भविष्यामध्ये तिला स्वतःला डेव्हलप होण्याची संधी तरी त्या संघटनेमुळे मिळतेच आहे. आता ज्या या आशा वर्कर्स म्हणून सुरुवातीच्या जर आपण पाहिल्यात तर ती एकही शब्द उच्चारू शकत नव्हती, परंतु आज संघटनेमुळे तिच्यामध्ये इतकं बळ आलेले, इतकी ताकद आलेली आहे. जे चुकीचं घडत असेल ती डायरेक्ट उठून तिथं बोलू शकते. हे तिच्यामध्ये आत्मविश्वास या संघटनेमुळे आलेला आहे. दुसरं, तिला स्वतःला एक नेता म्हणून डेव्हलप होण्याची संधी सुद्धा संघटनेकडून म्हणजे नेतृत्व करू शकते. नेतृत्व करू शकते. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तिच्या लेवलला ती तिथल्या लेवलचं जे प्रश्न असतील त्याच्यासाठी ती प्रश्न एकत्रित काढून तिथल्या स्तरावरती ती मांडू शकते. ही एक कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास या संघटनेमुळे आलेला आहे. आणि अजून तिथपर्यंत पासून ते आणखी पुढे जाण्याची संधी तिच्यामध्ये तिच्या ॲबिलिटीवरती ती मिळू शकते. जसं की माझं उदाहरण देऊ इच्छिते. मी स्वतः 2009 साली आशा वर्कर म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र गालवाड या ठिकाणी मी जॉईन झाले आणि अजूनही मी आशा वर्कर म्हणून कार्यरत आहे. आणि तिथून ते आशा वर्कर ते ॲज अ लीडर 2011 साली मला ही संधी माझ्या वक्तृत्वाच्या ह्याच्यावरती मला CIT कडून देण्यात आली आणि त्याचं मी सोनं केलं. म्हणजे मी माझी जबाबदारी भूमिका समजून घेतली आणि त्यामुळे मी 2011 सालापासून आता मी 3ऱ्या टर्ममध्ये कोल्हापूर जिल्ह्याची संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी काम पाहते आहे. याच कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही अग्रेसर केलं. जसं की आमची युनिटी असेल, आमचा मोर्चामधील सहभाग असेल, आमची मुंबईच्या आझाद मैदानावर उपस्थिती असेल किंवा जे आमचे सभासद नोंदणी असेल, हा उच्चांक महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे. हे मी समजून घेतलं आणि इतरांना सुद्धा समजावून सांगण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. तर त्याचमुळे मला महाराष्ट्राची महासचिव होण्याची सुद्धा याच्यामुळे संधी मिळाली. मी 2015 सालापासून 17 सालापासून पर्यंत महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनची जनरल सेक्रेटरी महासचिव म्हणून काम केले आणि आता मी महाराष्ट्राची सहसचिव म्हणून काम करते आहे. CITची मी राज्य काउन्सिल सदस्य आहे. या अशा वेगवेगळ्या ह्याच्यापर्यंत मला जाण्याची संधी इथे संघटनेमुळे CITमुळे मला मिळालेली आहे. तर ही प्रत्येकाला संधी मिळू शकतो. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला कोणतेही बंधन आहे. तिच्या ॲबिलिटीवरती तो खूप मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो किंवा घेऊ शकतो. संघटनेचं तुमचं बळ किती आहे महाराष्ट्रात? म्हणजे किती संख्या असेल किमान? सध्या महाराष्ट्रामध्ये 73,000 आशा वर्कर्स आणि 4,000 गट प्रवर्तक आहेत. त्यात महाराष्ट्रामध्ये अजून 2-3 संघटना आहेत, परंतु 24 जिल्ह्यांमध्ये आम्ही CIT म्हणून कार्यरत आहोत आणि 25 ते 30,000 सभासद आमच्या CIT कडे आहेत. 24 जिल्ह्यात तुमची संघटना आहे. हो मॅडम, मी असं विचारेन की आता तुम्ही हे काम करत असताना नेमकं रुग्णांना तुम्ही काय दिलं? एक वैयक्तिक क्षण किंवा दोघींचे वेगवेगळे सांगितले तर बरोबर. आणि यापूर्वी आम्ही 2009 सालापासून सुरुवातीला 22 इंडिकेटर, त्यानंतर 35, त्यानंतर 53 आणि आता 73 प्रकारच्या इंडिकेटरवर काम करतो. जसं शासनाला लक्षात आलं की यांच्यावरती ज्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत त्या योग्य तऱ्हेने पूर्ण होत आहेत, त्यांची उद्दिष्ट पूर्ण होत आहेत. जसे की माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्याचं जे काही उद्दिष्ट होतं ते महाराष्ट्र शासनाचं पूर्ण झालेलं आहे. केरळ हा पहिलं राज्य आहे आणि महाराष्ट्र हा दुसरं राज्य आहे की ज्याच्यामध्ये हे प्रमाण कमी झालेले आहे. त्याचे पुरस्कार सुद्धा शासनाने घेतलेले आहेत. हे उद्देश पूर्ण झाल्यानंतर HBMC म्हणजे नवजात बालकांचा घरच्या घरी घ्यायची काळजी हा प्रोग्राम आणला आणि त्याच्यामध्ये सुद्धा नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण तो दर कमी आलेला आहे. त्यानंतर HBYC सध्या जस्ट या वर्षापासून HBYC म्हणजे आता जसे HBNC नवजात बालकांची घरच्या घरी घ्यायची काळजी, तसेच HBYC म्हणजे यंग जनरेशन जी आहे ती व्यसनाधीन होती आहे, हायपरटेन्शन, BP, शुगर या त्यांना बळी पडते आहे असं लक्षात आल्यानंतर तो प्रोग्रामही आता चालू आहे. त्यानंतर NCD
नॉन कम्युनिकेट डिझायसेस म्हणजे असंसर्गित जे आजार आहेत, कॅन्सर, बीपी, शुगर वगैरे, या सगळ्यांचं प्रमाण सुद्धा आपल्या भारतामध्ये खूप जास्त पटीनं वाढत आहे हे लक्षात आल्यानंतर तो सुद्धा प्रोग्राम शासनाने चालू केलेला. किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम, अॅनिमिया मुक्त भारत, असे मोठे मोठे जे काही योजना आहेत त्या आशांमार्फत आता आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लागू करून घेतलेले आहेत. तर हे सगळं रुटीनची कामं करत असताना गेल्या वर्षी जागतिक महामारी समजलेल्या कोविड-19ची आमचा सुद्धा हा पहिल्यांदाच असा सामना होता की अशी महामारी आम्ही सुद्धा आमच्या 10 वर्षाच्या याच्यामध्ये याच्यामध्ये पाहिलेला नव्हता. आणि आम्हाला सुद्धा जेव्हा प्रचंड घबराट समाजामध्ये जेव्हा होती तेव्हा आमच्या मनामध्ये सुद्धा ती होती की आम्ही आता कसं काम करणार, आम्ही कसे लोकांच्या लॉकडाऊन केलं जाहीर केलं शासनाने, परंतु आम्ही प्रत्येकाच्या थेट घरोघरी समोरचा कोरोना बाधित आहे की नाही हे सुद्धा आम्हाला माहीत नसताना आम्हाला तिथं जाण्याचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा सुरुवातीला आम्ही सुद्धा खूप मनस्थिती आमची हे होती, परंतु आम्ही जर आम्ही घाबरलो तर हा कोरोना हद्दपार होणार नाही आणि आमच्याकडे आम्हीच हे बळ आहोत की आम्ही स्वतःला आम्ही समजावलं की आमच्याशिवाय हे कोणीही करू शकणार नाही. त्यामुळे आमची मानसिक स्थिती जी आम्हाला ती अत्युच्च, आमची कार्यक्षमता हाय लेवलला आम्हाला ठेवावीच लागले. आमची स्वतःची काळजी घेणं, कुटुंबाची काळजी घेणं आणि मग समाजाची काळजी घेणं, हे ज्या काही गाईडलाईन शासनाकडून आल्या की सोशल डिस्टन्स, मास्क याचा वापर करणं आणि लोकांना जनजागृतीची पत्रकं वाटणं, कुणाला इली सारी किंवा ही जी काही लक्षणं दिसत असतील तर त्यांना संदर्भित करणं आणि त्यांना लोकांना प्रचंड लोकांच्या मनामध्ये भीती होती की कोविड सेंटरला नेलं की असं होतं, आपल्या तसं होतं, म्हणजे ह्या जे काही वेगवेगळ्या अफवा पसरल्या ते सुद्धा लोक घाबरून सांगेन असे झाले आजार. त्यामुळे आम्ही ज्यांची नावं कळवली की आम्हाला कळवल्यामुळं अशांना मारहाण झाली, अपमानास्पद वागणूक मिळाली, शिवीगाळ करण्यात आली. म्हणजे आम्ही जे 10 वर्षामध्ये मिळवलं होतं ते घालवण्याची वेळ सुद्धा अशांच्यावरती आली. म्हणजे तेही आम्ही झेललं, कारण आमच्या समोर एकच ध्येय होतं की कोरोनाला हद्दपार करणं. त्यामुळे आम्हाला मिळालेली साधनं अतिशय तुटपुंजी होती तरी सुद्धा आम्ही स्वतःची प्रॉपरली काळजी घेऊन, म्हणजे जसं की आम्ही भागामध्ये गेल्यानंतर वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आणि लोखंडी वस्तू, गेट, दरवाजा, खुर्च्या, टेबल, म्हणजे याला नकळत स्पर्श होतो. त्यामुळं आम्ही कोणाच्या घरी जायचं नाही आतमध्ये, परंतु काही वेळेला ते जावंच लागायचं आम्हाला आणि त्यातूनच मग आम्ही घरी आल्यानंतर पूर्ण वॉश घेणं, त्या सर्व गोष्टी वस्तू सॅनिटायझर करून घरी देणं घरातल्यांच्याकडे आणि आम्ही तो जे काही असेल ते गरम पाण्यामध्ये ते सगळं वस्तू भिजत ठेवणं आणि हे कंटिन्यू आम्हाला ठेवावं लागलं. त्याच्यामध्ये कंटाळा केला तर ते आमच्या जीवावर बेतणार होतं याची कल्पना आम्हाला सुद्धा होती आणि त्यातूनच आम्ही लोकांना हे करत गेलो. एक मी माझा अनुभव असा सांगेन की माझ्या भागातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आणि तिला सिम्पटम्स दिसत होते, परंतु SpO2 नॉर्मल असल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन केलं होतं, म्हणजे त्यांच्या त्या कुटुंबाच्या दुसऱ्या घरी त्यांना ठेवलं होतं. आणि हे जेव्हा आम्हाला शासनाकडून लिस्ट येते की तुमच्या भागातले एवढे एवढे पॉझिटिव्ह आलेले आहेत, तिथून जाऊन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये तसं कोणीच जात नाही, परंतु आम्हाला जाण्याशिवाय पर्यायच नसते. रेड झोन, कंटेनमेंट झोन, बफर झोन या सगळ्या झोनमध्ये आम्हाला काम केलं. त्याशिवाय लोकांना काउन्सिलिंग करणं. त्या मी कुटुंबामध्ये जेव्हा गेले, मला जेव्हा त्या जे पॉझिटिव्ह आले त्यांची पत्नीने मला जेव्हा पाहिलं तेव्हा गळ्याला पडून रडायला लागली. आता पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरात मी माहिती घेण्यासाठी गेले आणि अचानकपणे माझ्या ती गळ्यातून रडायला लागली. मला इतकी प्रचंड म्हणजे धाकधूक निर्माण झाली, परंतु तिला सावरणं, त्यांच्या कुटुंबाला सावरणं फार गरजेचं होतं. त्या कंडिशन मध्ये त्यांना काउन्सिलिंग केलं, त्यांना धीर दिला, त्यांना काहीही होणार नाही याचे अश्युरन्स दिले आणि घरातील सर्व त्यांचे आई वडील, पत्नी, मुलं सगळे भेदरलेली होती, एकदम प्रचंड मानसिक दडपणाखाली होती. त्या ह्याच्याने त्यांनाच काहीतरी पॅनिक होण्याची शक्यता वाटत होती, कारण त्यांच्या एवढी बीपी शुगरचे पेशंट होते. परंतु त्यांना इतकं वारंवार आम्ही जाऊन धीर दिल्यामुळं ते 2 ते 3 दिवसामध्ये खूप नॉर्मलमध्ये आले आणि मग एकदम चांगल्या पद्धतीने ते बोलायला लागले. जे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती होते त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही फोन करून वारंवार त्यांना काउन्सिलिंग केलं. तुम्हाला काही सुद्धा होणार नाहीये, तुम्ही बरे होणार आहात. त्यांना प्राणायाम, योगा, ध्यानधारणा
कोणकोणत्या आपण वस्तू म्हणजे आहारामध्ये काय घ्यावं काय नको हे सगळं आम्ही त्यांना सांगत गेलो आणि त्यातून ते पूर्ण बरे झाले आणि त्यांनी खूप आमचे आभार मानले. कारण त्यांना त्या काळामध्ये त्यांचं मनोधैर्य जे खचलेलं होतं त्यांना ते मनोधैर्य आणि आशा म्हणून ते काउन्सिलिंगमुळे त्यांना ते करणं गरजेचं. हो. कोरोना काळातील तुमची धाडस म्हणजे एक अविस्मरणीय क्षण आहे. तर तुमचा अविस्मरणीय क्षण कोणता संगीताबाई मॅडम की तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो की हा मी जिंकले ते जिंकले असं तुम्हाला वाटायला लागलं? आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरगे मी इथं काम करते. 42 अशा माझ्याकडे काम करतात आणि एक 25 स्टाफ आहे आमचा पीएचडीचा. 2019 पासून आम्ही अविरत असं कोरोनाचं काम करतो. जानेवारीपासून व्हॅक्सिनेशन चाललेलं आहे. 2 व्हॅक्सिन सगळे झाले आमच्या अशांची. पण कौतुकास्पद गोष्ट अशी आहे इतक्या फ्रंट म्हणजे समोरासमोर जाऊन माझ्या अशा काम करतात, मी काम करते. लसीकरण असू दे 200-300 लोकांच्या मॉबमध्ये माझ्या अशा काम करते. पण एक इम्युनिटी पॉवर म्हणावी किंवा आशाचं ध्येय म्हणावी अजूनपर्यंत एकही माझी अशा पॉझिटिव्ह येऊ दिलेली नाही. सेल्फ प्रोटेक्शन घेऊन तिला मी काम करायला लावते. त्यामुळं अजूनपर्यंत एकही आशाला किंवा तिच्या कुटुंबाला पॉझिटिव्ह येण्यापर्यंत मी धाडस अजून तरी राखलेलं आहे की तुमच्याबरोबरच तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या हे सांगत आलेले आहे आशांना. आणि ते आतापर्यंत तरी आशाने चांगल्या प्रमाणात ऐकलेलं आहे आणि अजूनपर्यंत एकही आशा माझी पॉझिटिव्ह नाही किंवा तिच्या फॅमिलीमधला पण मेंबर पॉझिटिव्ह नाही. खूपच अशी सुदैवाची गोष्ट ही माझ्याबद्दलची आहे अभिमानास्पद. म्हणजे तुम्ही काम करत असताना एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली ना हा अविस्मरणीय अविस्मरणीय. या साऱ्या कामांमुळे आता म्हणजे दिवस रात्र तुमचं काम असतंच की त्या केंद्राच्या कुठल्याही माणसाचा जर फोन आला तर तुम्हाला जावं लागतं. त्यामुळे 24 तासच ड्युटी तुमची म्हणावी लागेल. तर याचा ताण तुमच्यावरती पडत नाही का? आणि मग संसारिक जीवनात नेमकं काय वाटायला? खूपच ताण असा पडतो. रात्रंदिवस असा सतत फोन असतात चालू असतात. आज पॉझिटिव्ह पेशंट आले, मी आमच्याकडे पॉझिटिव्ह आले, बेड कुठं अवेलेबल आहेत का अशाच फोन असतात. मॅडम असं पॉझिटिव्ह पेशंट आले, जात नाहीये, काय करायचं. एकदम ट्रेस असा असतो. आशाचा पण असतो आणि आमचा पण ट्रेस असतो. परत निरीक्षण आलेलं आहे सतत ग्रामस्थांचं किंवा आता तर पदाधिकाऱ्यांचा जास्तीत जास्त ट्रेस व्हायला लागलाय. आमच्या गावाला लस नाहीये, लस उपलब्ध करून द्या असं होतंय. मग हा ट्रेस कुठंतरी घरातल्यांच्या समोर व्यक्त करावा लागतो संध्याकाळी गेलो खूपच असं. पण वाटतं की बाबा आपलं ते रुटीन काम आहे. मी घरातल्यांना आमच्याबद्दल त्रास नको म्हणून कुठेतरी मेंटली एक शांत राहून एक 15-20 मिनिटं शांत राहून कुटुंबात राहून जो दिवसभराचा स्ट्रेस आहे तो शांत करावा लागतो. ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हतो. कारण घरातल्यांना पण माहिती असतं दिवसभर किती ट्रेस असतो. पण ट्रेस हा एकाच बाबतीत असा नसतो, विविध प्रकारचा असतो. कुठे पॉझिटिव्ह असू देत पेशंट, लसीकरण असू देत किंवा आशाचे जे 73 इंडिकेटर काम आहे ते सुद्धा त्यातून रुटीन आशाला करावे लागतं. त्यांना मोबिलाइज करणं हे आमचं काम असतं. कुठलाही आशाचा प्रॉब्लेम आला तर बघ तुझं तू बघ हे आम्ही म्हणून सांगून चालत नाही. त्यावेळेला एक नेता म्हणून किंवा सपोर्ट म्हणून आम्हाला आशाच्या पाठीशी उभं राहायला लागतं. ते करणं मला गरजेचं असतं त्या वेळेला. हे करत करत कुटुंबाला पण साथ देणं हे आता कोरोनाच्या काळात आमचं महत्वाचं काम आहे. त्यातून आम्ही अजून तरी स्टेबल आहोत. म्हणजे तुमच्या दोघींच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की तुमच्या मनावरती कुठला तरी स्ट्रेस आहे. तुम्ही तिन्ही बाजूला काम करताय. तुम्ही स्वतःच कुटुंब सांभाळतायत, आशा संघटना सांभाळताय आणि तुमचं काम पण तुम्ही सांभाळताय. म्हणजे हे 3 कुटुंब तुम्ही सांभाळताय. अजून एक चौथं काम आमचं आहे. ज्या आशांच्या समस्या आहेत त्या आता संघटनेच्या आमच्या विषयीच आहेत. जे काम आहे प्रॉब्लेम्स आहेत ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा आम्ही काम करतो. महत्वाचा हा दुवा आमचा नाही ते पुढे घेणारच आहोत आपण. पण जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना अनेक अडचणी येतात, मी सांगितलं दबाव येतात, हे सगळं होत असतं. पण या दबावातून सामोरे जाणं, संघटना म्हणजे सामोरे जाण्यासाठी, संघटना म्हणजे न्याय मागून घेण्यासाठी जे म्हणजे डायरेक्ट मिळत नाही ते आपण मागून घेऊ शकतो आणि त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तर हा संघर्ष नेमका तुम्ही कशा पद्धतीने करता आणि सरकार प्रशासनाने तुमच्या मागण्या
कोणकोणत्या प्रलंबित आहेत त्या पूर्ण कराव्यात असं तुम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून वाटतं? खरं तर आम्ही आमच्या 10 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने योगदान दिलंय. आम्ही सरकारला दाखवून दिलंय की आमची उपयुक्तता तुमच्यासाठी किती आहे. मग त्याच्यामध्ये इनर्जेशन असेल, गरोदर मातांची नोंदणी किंवा वेगवेगळे लाभ लोकांना किंवा जनजागृती, वेगवेगळे सभा यामधून, या सगळ्यामधून आणि वेगवेगळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे राष्ट्रीय प्रोग्राम पासून ते ट्रॅक्टर इंडिकेटरच्या कामामधून शासनाला का वाटलं की आधी 22 प्रकारचीच कामं आम्हाला दिली होती. त्यानंतर शासनाला वाटलं म्हणूनच ती वाढ करत करत आता 73 प्रकारच्या कामांची आमच्यावरती दिलेली आहे. जर त्यांना त्यांची उपयुक्तता याच्यामध्ये अशांची दिसून आल्यामुळेच आम्हाला ही कामं दिली गेली. तर आम्ही सुद्धा आमचं चांगल्या प्रकारे योगदान दिल्यानंतरच आम्ही 10 वर्षानंतर आम्ही म्हणतो आहोत की आम्हाला व्हॉलेंटियर्स न ठेवता त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे, जे इतर परमनंट वाल्यांना मिळतात. सामाजिक सुरक्षा, पेन्शन, किमान वेतन या सर्व गोष्टी त्यांनी सन्मानाने आम्हाला दिल्या पाहिजे. कारण या जागतिक महामारीमध्ये तर आम्ही आमची उपयुक्तता इतकी दाखवून दिलेली आहे. त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही जेव्हा संप जाहीर केला तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी खुलं पत्र, जे आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट असं कोणाला संबोधित केलं नव्हतं, तर ते एकमेव आम्ही आहोत या शाणी घटप्रवर्तक महाराष्ट्रातला. त्यांनी खुलं जाहीर पत्र आमच्यासाठी लिहिलं की तुमचं योगदान इतिहासामध्ये नक्कीच नोंदलं जाईल आणि महामारी हटवण्यासाठी तुमचं योगदान खूप महत्वपूर्ण आहे. जर तुम्ही असं म्हणत असाल तर हे फक्त कौतुक आणि आशांचं आणि गटप्रवर्तकांचं पोट नाही करणार, सन्मानासोबत आर्थिक सन्मान मिळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि ते तुम्ही शासनाने ते आमचा संघर्ष करून आम्ही तुमच्याकडे हे लढतो आहोत, परंतु ही आमची लढाई आम्ही इतक्या अत्युच्च कोटीपर्यंत पराकष्ट करून आम्ही लढतो आहोत. पण ही वेळ आमच्यावर त्यांनी येऊ नाही द्यायला पाहिजे. आता त्यांनी स्वतःहून एग्रेसिव्ह होऊन हे मान्य केलं पाहिजे, जर आमची एवढी उपयुक्तता आहे, आमच्याशिवाय काहीच होणार नसेल, तर तुम्ही आम्हाला सन्मानाने या सर्व गोष्टी दिल्या पाहिजे. फक्त बोलका सन्मान नको, तर आर्थिक सन्मान सुद्धा या अशा वर्कर्सना दिला पाहिजे, असं या संघटनेचं नाव आहे. खर तर कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या माध्यमातून आज या काम करत आहेत. अगदी जीव मुठीत धरून कधी जीव जाईल हे सुद्धा सांगता येत नाही. आणि अशा पद्धतीनं तुम्ही काम करत असताना नावात आशा आहे, आणि त्यामुळं मी एक गोष्ट सांगू इच्छितो की 3 पंक्त्या असतात. एकीचं नाव असतं स्वच्छता, दुसरीचं नाव असतं सुंदरता आणि तिसरीचं नाव असतं आशा. त्या तेवत असतात एका झोपडीमध्ये, आणि त्या तेवत असताना स्वच्छता नावाची पंक्ती वाऱ्याची झुळूक येते आणि विझून जाते, आणि सुंदरता नावाची पंक्ती मात्र असते. सुंदरता नावाची पंक्ती सुद्धा काही वेळानं विझून जाते, आणि आशा नावाची पंक्ती ही तेवत असते. आशा नावाची पंक्ती ज्यावेळी तेवत असते त्यावेळेला काही वेळानं एक झोपडीमध्ये, ही काल्पनिक गोष्ट आहे, झोपडीमध्ये एक मुंगी येते आणि त्या आशा नावाच्या पंक्तीला विचारते, अगं स्वच्छता गेली, स्वच्छतेमुळे सुंदरता गेली, तू कशी काय तेवत राहिलीस? तर ती म्हणते की मी आशा आहे, माझं नाव आशा आहे, आणि मी माझ्यात आशा आहे की कोणीतरी या झोपडीमध्ये येईल, आणि जी माझी ज्वाला मी जी आता पेटते आहे ती ज्वाला घेऊन या स्वच्छतेला आणि सुंदरतेला सुद्धा प्रज्वलित करेल. तशाच पद्धतीने तुम्ही निश्चितपणाने इथल्या रुग्णांना एक नवा आधार, नवा निर्धार देऊन आणि काउन्सिलिंग करून त्यांना चांगल्या पद्धतीचं घडवाल. ही कोरोना महामारी आहे, त्या कोरोनाला मारण्याचं काम निश्चितपणाने तुमच्याकडून होईल, अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं आरोग्य अगदी खूप मोठ्या पद्धतीने लाभदायी हो, आरोग्य लाभो तुम्हाला, अशा शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला दोघींनाही मी विनंती करतो की कोरोना ह्या वेळेची काळजी याबद्दल तुम्ही जनतेला आवाहन करावं. शासनाने ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटत असतं की मला काही होणार नाही. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये लोक आता कोल्हापूर जिल्हा कम्युनिटी स्प्रेडच्या ह्याच्यावरती आलेला आहे, आणि जी आपण आकडेवारी जर बघितली तर अत्यंत वेदनादायी आहे. मागच्या वर्षापासून कोरोनानं शिकवलं की आपल्या स्वतःच्या आयुष्याशिवाय, जीवनाशिवाय अमूल्य असं काहीच नाही आहे.
त्यामुळे हे लोकांच्या एवढ्या वर्षात कधीच लॉकडाऊन हा प्रकार माहीत नव्हता आणि एकदम अचानक घरी बसणं हे त्यांना असं कंटाळवाणं वाटतं. त्यामुळे काही विविध कारणं सांगून ते भागामध्ये जाणं, इतर जाणं, इकडे तिकडे जाणं, ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केअरलेसपणे लोक वागतात. तर असं न करता, कारण आम्ही ऍज अ आशा वर्कर म्हणून आणि आरोग्याची सेवा देताना आम्ही पाहिलेलं आहे, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, ते आमच्या उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहिले आणि त्या वेदना आम्ही एक एक प्राण वाचवण्यासाठी आमच्या जीवाची बाजी लावतो. तर आम्ही आव्हान करतोय सर्वांना की तुम्ही स्वतः आणि तुमचं कुटुंबीय हे खूप महत्वाचं आहे. एक व्यक्ती आणि अनेक व्यक्ती घरातील जाणं, काही घरच्या घरं उद्ध्वस्त झालेली आहे. त्यामुळे कृपया सर्वांनी याचं जे काही शासनाकडून जे काही तुम्हाला नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीच्या अधीन राहूनच तुम्ही सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर करायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या अफवांना अजिबात बळी न पडता तुम्ही तुमची जी काही लक्षणं असतील, आता बरेच डेथ कशामुळे झालेले आहेत तर आपण आपली हे रोग लपवली, आपली लक्षणं लपवली आणि एकदम लास्ट स्टेपला आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तेव्हा मग बेड नाही किंवा व्हेंटिलेटरची कमी किंवा या सर्व गोष्टीला सामोरं जावं लागलं आणि मग तिथं अचानकपणे आपलं नको त्या गोष्टीला सामोरं जायला लागतं. त्यामुळे आपण सर्दी, खोकला, सारी या सर्व गोष्टींची काही जे काही कोरोनाची लक्षणं सांगितलेली आहेत किंवा किरकोळ असू दे, पण तुम्ही ते अंगावर काढू नका, त्याची प्रॉपरली ट्रीटमेंट घ्या आणि ताबडतोबीनं आरोग्याचे जे काही आशा वर्कर्स असतील, गट प्रवर्तक, ANM, MPW, डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोणत्याही हॉस्पिटलला जा, परंतु हॉस्पिटलला जा, तुम्ही ते अंगावरती काढू नका आणि स्वतःची काळजी घ्या. घरी आल्यानंतर मला काय होत नाहीये, मी इकडे मला कुठं माझा स्पर्श झाला नाहीये, मी मास्कचा वापर केलेला आहे, परंतु नकळत आपल्या हातांना वेगवेगळ्या वस्तूंना स्पर्श होत असतो. त्यामुळे घरी आल्यानंतर तुम्ही स्वतःचे जे काही वॉश घेतला पाहिजे, कंपल्सरी सॅनिटायझर हे केलं पाहिजे. म्हणजे त्यानंतर आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी तुम्ही जी काही संदेश आम्ही देत आहोत घरोघरी येऊन, म्हणजे जसं की C वर्गीय, लिंबू, संत्री अशा प्रकारचा आहार घेणं, ताजा सकस आहार घेणं, झोप घेणं शांतपणे, ध्यानधारणा, मेडिटेशन, योगा या गोष्टी फॉलो करणं, जेणेकरून आपला SpO2 ह्या कमी होऊ न देणं, म्हणजे ऑक्सिजनची पातळी याच्यामध्ये या कोरोनामध्ये खूप महत्वाची मानली गेली, तर ती वाढवण्यासाठीचे जे काही प्रयत्न आहेत ते जाणीवपूर्वक करणं, या सर्व गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आता आपण निश्चितपणे त्या ध्येयाकडे वाटचाल करतो आहोत. आणखी पूर्ण हद्दपार करण्यासाठी आम्हाला तुमच्या पण सहकार्याची तेवढीच गरज आहे. त्यामुळे सर्वांना नम्र आणि कळकळीची विनंती करते, एक आशा म्हणून आणि कोल्हापूर जिल्हा आशा व गट युनियनची जिल्हा अध्यक्ष म्हणून. तर सर्वांनी तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून या कोरोनाला हद्दपार करण्यासाठीची शपथ घेऊया आणि तुम्ही सर्व जनतेनं आपल्या आरोग्यपूर्ण राहावं याच्यासाठी आमची जिथं पण गरज लागेल, मदत लागेल, आम्ही 24 तास तयार आहोत, तत्पर आहोत. प्रत्येक घराघरात आता म्हणजे पूर्ण देशाच्या प्रत्येक घराघरात आशा ही पोहोचलेली आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये आशा जीवावर बेतून काम करत आहे. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना जर ती एखाद्या पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आले असेल तर त्वरित त्यांनी आशाशी कॉन्टॅक्ट करून त्वरित जवळच्या स्वॅब सेंटरला स्वॅब करून जो काही रिझल्ट आलेला आहे तो आशाला कळवावा, जेणेकरून एकाच व्यक्तीच्या याच्यातून लवकरात लवकर कोरोना कंट्रोलमध्ये राहील. किंवा जी काही आपल्याला सिम्पटम्स असतील आशाला, एखादं पेशंट एखाद्या घरात सर्दी, खोकला, ताप वगैरे असतील तर ती लपवून न ठेवता बिनधास्तपणे तुम्ही आशाला सांगा, जेणेकरून तुमच्या लवकरात लवकर उपचार होतील, लवकरात लवकर निदान होऊ, लवकरात लवकर आपण कोरोनाला पायबंद घालू. जे काय आशा आहे आपल्या तुमच्या दारात येईल तिला परिपूर्ण तुमची माहिती द्या. डेलीचा 20 घरांचा सर्वे आता करते आहे, त्यामुळं तिच्याशी कुठलीही गोष्ट चोरून न ठेवता तुम्ही पूर्णपणे माहिती आपल्या घराची देऊन आपले कुटुंब सुरक्षित ठेवा. तर सध्या जो प्रायोगिक पायलट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बनवण्यात गेला, महाआयुष ऍपद्वारे सर्वेक्षण गेल्या वर्षी मतदारसंघाने केले आणि आता सध्या जस्ट चालू आहे, ज्याच्यामध्ये 45 अबोव्ह 45 अँड अबोव्ह 60 जे डेथ रेशो वाढलेले आहेत. त्यामुळे त्याचा कंपल्सरी सर्वे सुरू आहे ऍपमध्ये
ताबडतोबीने SpO2 घेणं, त्याची लेवल पातळी जर लो वाटली तर ताबडतोबीने त्यांना हॉस्पिटलला रेफर आम्ही करत आहोत. तर त्याला प्रतिसाद लोकांनी द्यायला पाहिजे. मला काही होत नाहीये आणि मी ठीक आहे अशी हे न देता आम्ही जे सजेशन करू तुमच्यासाठी तर त्याला फॉलो करायला पाहिजे. आणि त्यामुळे फायदा हा होईल की तुम्हाला योग्य वेळेला उपचार निदान होईल आणि योग्य वेळी उपचार मिळेल आणि आपलं जे काही पुढच्या स्टेपला आपण जाण्यापासून वाचू. खर तर आशा दाखवून फक्त काम करणं नाही तर अगदी प्रामाणिकपणानं प्रत्येक रुग्ण आणि जनतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी या संघटनेच्या माध्यमातून आणि यांच्या माध्यमातून होते. तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात. स्पीड न्यूज तुमच्या सोबत निश्चितपणानं तुमच्या कार्यात अग्रभागी राहील असं मी निश्चित आश्वासन देतो. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा आभार मानतो. धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.